नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवर. हे बघा, आज ना मी 4.5 इंचाच्या बाहीची कटिंग दाखवणार आहे. तर इथे मी हा कपडा घेतला आहे. मी 2 बाह्या सोबतच काढणार आहे, त्यामुळे मी हा 4 पदरी कपडा घेतला आहे आणि तो फोल्ड करून घेतला आहे आणि बंद बाजू मी माझ्याकडे ठेवली आहे. तर बघा, इथं 4.5 ची बाही आहे, तर आपण इथं 5.5 वर मार्क करणार आहोत. आपले 1 इंच आपलं शिलाई मार्जिन मध्ये जाणार आहे. तसंच खाली आपल्याला 2.5 इंचावर एक मार्क करायचा आहे. जेव्हा 5 इंचापेक्षा कमी बाही असते तेव्हा आपल्याला 2.5 वर ही खालची जी खोली असते ती आपल्याला 2.5 वर घ्यायची आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला दंडघेर टाकायचा आहे. दंडघेर 13चा आहे. 13चा आपल्याला इथं अर्धा भाग घ्यायचा आहे. अर्धा भाग येतो 6.5. त्यामध्ये आपण जेवढी पण मार्जिन आपण ब्लाउज मध्ये ठेवली असेल तेवढी मार्जिन आपल्याला इथं ठेवायची आहे. सपोज आपण 2 ठेवले असेल तर आपल्याला इथं 2 इंचाची मार्जिन घ्यायची आहे. 1.5 घेतली असेल तर 1.5, 1 घेतली असेल तर 1. त्यानंतर बघा, आपल्याला इथं वरती यायचं आहे. आता समजा आपण मुंडा मोजलेला नाहीये, आपल्याकडे मुंड्याचं माप नाहीये, तर काय करायचं त्यावेळेस? तर आपले जेवढं आपण हे 6.5 वर घेतलं आहे आणि त्यामध्ये जे काही आपण हे 1.5 इंच ऍड केलं आहे, ही पूर्णचे पूर्ण इथं मोजून घ्यायचं आहे आणि ते पूर्णचे पूर्ण आपल्याला हे बघा ह्या ठिकाणी टाकायचं आहे. तर 6.5, 7.5 आणि 8 हे आपलं 8 आलं आहे. तर आपण इथं या ठिकाणी 8 वर एक मार्किंग करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ही लुजिंग साठी द्यायचं आहे आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन द्यायची आहे. तर बघा, ह्या प्रकारे आपल्याला जर आपल्याकडे मुंड्याचं माप नसेल तर आपण जेवढे इथं खाली आलं आहे तेवढंच आपल्याला इथं वरती घ्यायचं आहे. त्यामध्ये परत अर्धा इंच आपल्याला प्लस करायचं आहे आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन साठी द्यायचं आहे. आता ह्या लाईन्स आपण आखून घेऊया. तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला प्लीज लाईक करत जा. आता हे बघा, आता आपल्याला ही इथून आपल्याला जी आपण ही पहिली मार्किंग केली आहे तिथं आपल्याला एक तिरपी लाईन आखून घ्यायची आहे. हे बघा, ह्या प्रकारे. आणि आता आपल्याला हा टेप इथं धरायचा आहे आणि इथपर्यंत मोजून घ्यायचा आहे. तर बघा, इथं 9 आला आहे. आता आपल्याला 9चा अर्धा भाग करायचा आहे. आपल्याला डायरेक्ट नसन जमत तर आपण टेप, हे बघा, असा टेप अर्धा करायचा आहे आणि इथे एक मार्किंग करायची आहे. त्यानंतर ही जी मधली मार्किंग केली आहे तिथून इथपर्यंत टेप धरायचा आहे आणि इथं एक मार्किंग करायची आहे. त्यानंतर याचा पण आपल्याला अर्धा भाग करायचा आहे. आता आपले हे भाग करून झाले आहे. आता आपल्याला बाहीला शेप द्यायचा आहे. बघा, या प्रकारे आपल्याला इथून आता हे जे मध्ये आपण जी मार्किंग केली आहे तिथून आपल्याला खाली असं उतरायचं आहे आणि इथं आपल्याला जोडून द्यायचं आहे. तर आपल्याला बघा थोडंसं खाली जोडायचं आहे. बघा, ह्या प्रकारे डायरेक्ट सरळ नाही जोडायचं आहे. त्यानंतर आता आपली दुसरी मार्किंग जी आहे तिथं नेऊन आपल्याला ही दुसरी हे जोडायची आहे. बघा, ह्या प्रकारे आपली कंप्लीट झाली आहे. आता आपण याची कटिंग करून घेऊया. तुम्हाला एक कटिंग करून दाखवते. बघा, आपली जी बाहेरची मार्किंग आहे तिची आपल्याला पहिले कटिंग करून घ्यायची आहे. आता आपली बाहेरची मार्किंग झाली आहे. आता आपल्याला काय करायचंय, फक्त हे 2 वरचे 2 पदर उचलायचे आहे. जर आपण 2 बाह्या सोबतच काढत आहोत तर त्यावेळेस आपल्याला हे बघा हे 2 पदर उचलायचे आहे आणि नंतर आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करून घ्यायची आहे. हे बघा, ह्या प्रकारे आपली बाहीची कटिंग झाली आहे. तुम्ही ह्या प्रकारे बाहीची मार्किंग करून बघा, कटिंग करून बघा, खूप सुंदर फिटिंग येते. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितला